नमस्कार. 9 डेज टॅपिंग चॅलेंजचा आज आपला दुसरा दिवस. काल आपण स्ट्रेस कमी करण्यासाठीचं टॅपिंग केलं. टॅपिंग केल्यानंतर खूप छान वाटतंय, रिलॅक्स वाटतंय, शांत वाटतंय, मनावरचा ताण कमी झाल्यासारखं वाटतंय, अशा अनेक कॉमेंट्स आल्या. आणि काल सांगितल्याप्रमाणे अनेक जणांनी टॅपिंगसाठीचे नवनवीन विषय सुचवले. असाच काल एक जणीने सुचवलेला विषय हेल्थसाठी टॅपिंग घ्या किंवा आरोग्यासाठी टॅपिंग घ्या. आपल्यापैकी बऱ्याच जणांना सतत शरीरामध्ये कुठेतरी वेदना जाणवत असतात. रोज काहीतरी दुखत असतं. आज डोकं जड वाटतंय, उद्या पाय दुखतायत, परवा काहीतरी पाठ दुखते. सततच्या ह्या दुखण्याला अनेक जण कंटाळले आहेत. ह्या दुखण्यामधून मनामध्ये प्रचंड नकारात्मकता निर्माण होते. कधी कधी तर अशी भीती वाटते की मला एखादा मोठा आजार तर झाला नसेल ना. या भीतीमुळे, नकारात्मकतेमुळे शरीरातल्या वेदना, तो आजार अजूनच बळावतो. शरीरामध्ये एक प्रकारचं जडत्व जाणवतं. सतत थकवा, आळस, कंटाळा, कुठल्याही गोष्टीत उत्साह वाटत नाही. आणि म्हणूनच आज आपण टॅपिंग करणार आहोत हेल्थसाठी, आरोग्यासाठी. माझ्या मागे कराटे चॉप पॉइंटवरती टॅप करत करत तुम्ही म्हणणार आहात, माझ्या शरीरामध्ये मला सतत जडत्व जाणवतं. सतत कसल्या तरी वेदना होत राहतात. रोजच काहीतरी दुखत राहतं. कुठल्याही कामात मला उत्साहच वाटत नाही. कोणतंही काम असो, मला स्वतःला त्यासाठी खूप पुश करावं लागतं. रोज काहीतरी दुखतं, याचा मला आता कंटाळा आलाय. सततच्या या दुखण्यामुळे मला भीती वाटते की मला एखादा मोठा आजार तर झाला नसेल ना. या भीतीमुळे, नकारात्मकतेमुळे माझ्या शरीरावर खूप वाईट परिणाम होत आहेत. शरीरातलं दुखणं नकारात्मकतेमुळे अजूनच वाढतंय. मला माझी एनर्जी कायमच डाऊन वाटते. कुठल्याच कामात उत्साह वाटत नाही. जरी असं असलं तरी मी स्वतःला पूर्णपणे स्वीकारते. माझ्या शरीरावर प्रेम करते आणि माझं शरीर बरं होऊ देते. परत एकदा म्हणणार आहोत आपण हे सगळं. मला सतत शरीरात कुठेतरी वेदना जाणवत राहतात. माझं रोज काहीतरी दुखत असतं. या दुखण्याला मी आता कंटाळले आहे. सततच्या या दुखण्यामुळे मला प्रचंड भीती वाटते की मला काहीतरी मोठा आजार तर झाला नसेल ना. शरीरात एक प्रकारचं जडत्व जाणवतं. कुठल्याच कामात उत्साह वाटत नाही. कुठलंही काम करायचं म्हटलं की मला स्वतःला प्रचंड पुश करावं लागतं. नकोच वाटतं अगदी. जरी असं असलं तरी मी स्वतःला पूर्णपणे स्वीकारते. माझ्या शरीरावर प्रेम करते आणि माझ्या शरीराला बरं होऊ देते. आता आपण शॉर्ट टॅपिंग करणार आहोत. मला माझ्या शरीरात सतत काहीतरी वेदना जाणवत राहतात. माझं रोज काहीतरी दुखत असतं. माझ्या शरीरात एक जडपणा मला जाणवतो. मला कुठल्याच कामात उत्साह वाटत नाही. कोणतंही काम करायचं म्हटलं की मला स्वतःला खूप पुश करावं लागतं. नकोच वाटतं सगळं. रोजच्या दुखण्याला मी आता कंटाळले आहे. या दुखण्यामुळे मला असं वाटतं की मला एखादा मोठा आजार झाला असेल. मला प्रचंड भीती वाटते. जरी असं असलं तरी मी स्वतःला स्वीकारते. निरपेक्ष प्रेम करते. माझ्या शरीरावर प्रेम करते आणि माझ्या शरीराला बरं होऊ देते. माझं शरीर बरं होण्यासाठी तयार आहे. माझी प्रत्येक पेशी बरी होण्यासाठी तयार आहे. माझं शरीर मला कायम साथ देतं. माझ्या शरीरावर माझं प्रेम आहे. मी माझ्या शरीराचे आभार मानते. माझं शरीर आता बरं होण्यासाठी तयार आहे. मला शांत वाटतंय. मला रिलॅक्स वाटतंय.
माझ्या शरीरातल्या वेदना आता कमी झाल्या आहेत. माझं दुखणं आता कमी झालं आहे. मी निरोगी आहे. मी निरोगी आहे. आय एम हेल्दी. माझं आयुष्य आरोग्याने परिपूर्ण आहे. मी निरोगी आहे. माझ्या शरीरावर माझं प्रेम आहे. माझ्या शरीराचे मी आभार मानते. मी निरोगी आहे. मी निरोगी आहे. हात खाली घ्या, डोळे बंद करा, नाकाने एक दीर्घ श्वास घ्या आणि तोंडाने उश्वास सोडा. टॅपिंग नंतर जिथे कुठे तुमच्या शरीरात पेन होतं ते तुम्हाला कमी झाल्याचं जाणवत असेल, शरीरावरचा ताण थोडासा हलका झाल्याचं जाणवत असेल, तुमचं दुखणं, तुमचं पेन, तुमच्या वेदना कमी झाल्या की नाही हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. उद्या तुम्हाला कुठल्या विषयावरती टॅपिंग करायला आवडेल तेही जरूर सांगा. तुमचा अभिप्राय कॉमेंटमध्ये नक्की कळवा. थँक्यू.